ज्या पद्धतीची पहिल्यांदा चावडी बैठक असायची त्याच पद्धतीची आता आपल्याकडे कोंबडी बैठक हा जो प्रकार सरांनी चालू केलाय आणि हा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच चालू झालेला. आणि असे आपले तहसीलदार साहेब आहेत का ते प्रत्येक गावामध्ये जातात, प्रत्येक गावामध्ये भेट घेतात. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, ग्रामस्थांना कुठल्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा ते प्रयत्न करतायत. आता मागच्या वेळेस त्यांनी डोळखामला एक कॅम्प लावला होता. त्या कॅम्पमध्ये सर्व प्रकारचे दाखले आणि शेतकऱ्यांच्यासाठी आणि खरोखरच शेतकऱ्यांना किती अडचणी असतात यांची पूर्वकल्पना त्यांना असल्यामुळं त्यांनी हा उपक्रम हाती घेऊन महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय का असे एकच आपले साहेब आहेत का त्यांनी खेडोपाडी जाऊन आणि ही शेतकऱ्यांशी बोलणं, त्यांचा संवाद साधणं, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचं कार्य करत आहेत. आणि हे आपले भाग्य आहेत का ते आपल्या आज या गावामध्ये आलेले आहेत. मला तर आठवते आज माझं वय वर्ष 52 आहे. कुठलाही तहसीलदार साहेब आजपर्यंत इथे येऊन आमच्यामध्ये असं बसला नाही किंवा आमच्याशी असा संवाद साधला नाही किंवा आमच्या अडचणी अशा कधी त्यांनी विचारलं नाही. आणि हे महत्वाचं आहे का तुम्ही आज आमच्या इथे आलेला आहात. आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही फक्त तुमचा सत्कार करतोय, यथाचित सत्कार करतोय. एवढं मोठं काम नाही करत आपण, तरी पण मी सरपंच यांना विनंती करतोय का त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे